स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये प्लस सिटीचा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे शिकणार आहोत. तर पहा, प्लस सिटीसाठी फॉर्म्युला आहे प्लस 80 इज इक्वल टू प्लस 100 मायनस 20. तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. आपण बिंबा क्लिअर करा आणि माझ्यासोबत तुम्ही देखील हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता किंवा फक्त म्हणत राहा. ठीक आहे. आता आपलं एक्झाम्पल आहे 72 + 83. आपल्याला या व्हिडिओमध्ये प्लस 80चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मग आपलं एक्झाम्पल पहा, 72 + 83. मग आपल्याकडे इकडे 3 साठी आपण +5 - 2 करूया आणि 80 साठी +100 - 20. म्हणजे आपल्याला आन्सर किती येते पहा, 155. ठीक आहे. परत एकदा पहा, 72 आणि 83 साठी आता आपण याकडे इथे शिल्लक नाही आहे एक्स्ट्रा बीट. मग आपण अप्पर बीट फॉर्म्युला वापरणार. अप्पर बीट फॉर्म्युला म्हणजे स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. कशाचा? 3चा. +5 - 2 आणि 80चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. पहा, प्लस CT इज इक्वल टू +100 - 20 म्हणजे +100 - 20 म्हणजे आपलं आन्सर आले 155. नेक्स्ट एक्झाम्पल 80 + 88. 80 + 88. आता 8 आपण इथे ॲड करूया. ठीक आहे. आणि 80 साठी आपण काय करणार, +100 - 20 म्हणजे आपलं आन्सर आले 168. 168. 75 साठी काय करूया आता पहा, 75 + 84. मग आपण 4 ॲड करूया आणि +80 साठी +100 - 20 म्हणजे आपला आन्सर आला आहे 159. 159. नेक्स्ट एक्झाम्पल 96 + 7. 96 + 7 साठी आपण +7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. म्हणजेच आता आपण इथे एक्स्ट्रा बीट घेणार आहोत. मग इथे आपण काय होतं आहे, +100 आणि 7चा -3. मग -3 साठी आपण -50 + 2 करूया. ठीक आहे. आणि इथे -20 म्हणजे आपलं किती आन्सर येत आहे 173. 173. परत एकदा पहा, 96 आणि 7 साठी काय करणार, +10. आपण आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणून आपण 100 ऑड वापरणार. म्हणजे इथे किती होत आहे 100. आणि -3 साठी आपल्याला 3 ॲड करण्यासाठी आपण 3चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार. म्हणजेच काय, +50 -50 + 2 म्हणजे आपल्याला आन्सर येते 100. आणि इथे आपल्याला काय करायचं, 80 आपण 80चा फॉर्म्युला वापरला आहे, +100 - 20 म्हणजे आपला आन्सर आला 173. 173. ठीक आहे. त्यानंतर आता पहा, जसं आपण +80 साठी फॉर्म्युला वापरला, +80 इज इक्वल टू +100 - 20 तसंच +90 साठी फॉर्म्युला आहे +100 - 10. मग आता पहा एक्झाम्पल 75 +
प्लस 92. मग तो आपण इथे ॲड करूया, प्लस 100 आणि मायनस 10 करायचं. अगदी सोपं आहे. एकदा तुम्हाला हे एक्झाम्पल सुरुवात झाली सॉल्व करायला की तुम्हाला सोडवायला ते सोपं जाईल. म्हणजे आपलं आन्सर आलं आहे 167. 75 प्लस 92 साठी 2 आणि प्लस 100. 90चा फॉर्म्युला प्लस 100 मायनस 10 म्हणजे प्लस 100 मायनस 10. आपलं आन्सर आलं आहे 167. देन नेक्स्ट एक्झाम्पल 83 प्लस 95 5 आणि 90साठी प्लस 10 प्लस 100 मायनस 10 म्हणजे आपला आन्सर आला आहे 178. 178. या अबॅकस टूलवर आपल्याला एक्झाम्पल किंवा काउंटेशन करायला सोपं जातं. म्हणून ही खरं तर प्रोसेस सर्व मुलांनी वापरली पाहिजे की जेणेकरून मुलांची काउंटिंग क्षमता जी असते, आकलन क्षमता, विचार करण्याची क्षमता ती वाढली जाते. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 96 प्लस 97. मग आता आपण 7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. प्लस 100 मायनस 3 करण्यासाठी काय करूया आपण, प्लस 50 मायनस 20. मग आता आपल्याला आन्सर येत आहे. आता आपल्याला 90 ॲड करायचं की आपण इथे 100 ॲड केलं आहे, त्यामुळे मायनस फक्त 10 करणार. मग आपल्याला आन्सर आलं आहे 183. 183. परत एकदा पहा, 96 प्लस 7साठी प्लस 100 आणि मायनस 3 करण्यासाठी प्लस 50 मायनस 20 आणि आपण पुढे फॉर्म्युला वापरतोय. प्लस 100 केल्यामुळे इथे फक्त 90 घेणार आहोत. 100 10 मायनस केले आहेत म्हणजे आपल्याला उत्तर किती आले 183. 65. नेक्स्ट एक्झाम्पल 65 प्लस 98. 8साठी आपण बिग फ्रंट फॉर्म्युला वापरूया. प्लस 8चा प्लस 10 मायनस 2. मग 2 आपल्याकडे ॲड करण्यासाठी आपण काय करूया, प्लस 50 मायनस 30 म्हणजे आपल्याला आन्सर येते 2. मग आता पहा, आपण 90 ॲड करण्यासाठी प्लस 100 करणार ॲड आणि मायनस 10 मायनस करणार म्हणजे आपल्याला आन्सर येते 163. पहा परत एकदा 65. 8 ॲड करण्यासाठी आपल्याला आता 98 ॲड करायचं आहे. मग 8 ॲड करण्यासाठी आपण काय करणार, प्लस 10 मायनस 2. ठीक आहे. मग मायनस 2चा फॉर्म्युला वापरा, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. प्लस 10 प्लस 5 मायनस 3 म्हणजे आपल्याला प्लस 2 मिळतो. आणि 90साठी फॉर्म्युला करण्यासाठी आपण काय करायचं आहे, प्लस 100 मायनस 10 म्हणजे आपल्याला आन्सर येते 163. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लस 80 आणि प्लस 90 हे दोन फॉर्म्युले वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे शिकलो. अशाच प्रकारचे वेगवेगळे अबॅकसचे एक्झाम्पल्स आणि वेगवेगळ्या माहिती घेण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.